पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यला सांगत असते की आदित्य सर, जेव्हापासून तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम मी कितीही प्रयत्न केले ना तरीही विसरू शकत नाही. जर तुम्ही माझ्यासोबत नसाल ना तर मी नाही जगू शकत. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्यला तर मोठा धक्काच बसतो. तो म्हणत असतो की पारू, हे तू काय बोलतेस? तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मी खरं सांगते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जर तुम्ही माझ्यासोबत नसाल ना तर मी खरंच नाही जगू शकणार. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू, तू उगाच काहीतरी बोलू नको. आणि मग तो पारूजवळ जात तिला सांगतो की माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. तिचा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही. ती रडतच आदित्यला विचारत असते की तुम्ही खरं बोलताय ना? आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. आणि मग ती रडतच आदित्यला मिठी मारते. ते दोघेही खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर पारू आदित्यला सांगते की तुम्ही एकदा माझं नाव प्रेमाने घ्या ना. त्यामुळे मग आदित्य प्रेमाने पारूला हाक मारतो. त्यामुळे पारू खूप खुश होते. आणि मग ती आदित्यला सांगते की आता तुम्ही मोठ्याने माझं नाव घेऊन ओरडा. आणि मग आदित्यसुद्धा मोठ्याने पारू असं ओरडतो. मात्र हे फक्त पारूचं एक स्वप्न असतं आणि या स्वप्नामुळे ती खूपच खुश होते. पण तितक्यात आदित्याच्या आवाजामुळे ती भानावर येते आणि डोळे पुसत पुढे जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात प्रताप त्या ठिकाणी येतो. तो आदित्यला विचारतो की प्रीतम आणि प्रिया कुठे आहेत? आदित्य सांगतो मंदिरात. आणि मग ते धावतच तिघे मंदिरात जातात. तर दुसरीकडे आबासाहेब प्रियाचा आणि प्रतापचा शोध घेत निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रताप प्रिया आणि प्रीतमकडे जात त्यांना सांगतो की तुम्ही ताबडतोब इथून निघा, कारण आबासाहेब घराबाहेर पडलेत. आणि ते ऐकून सगळेच जण घाबरतात. प्रीतम प्रियाला विचारतो की प्रिया मॅडम, तुमची तयारी आहे ना? आणि त्यावर प्रियासुद्धा हो म्हणते. आणि मग प्रीतम प्रियाला घेऊन तेथून बाहेर पडतो. पण त्याच वेळी आबासाहेब त्या ठिकाणी येतात. त्यावेळी आबासाहेबांच्या समोर आदित्य आणि पारू येतात. त्या दोघांना बघून आबासाहेब खूपच चिडतात आणि त्यांना विचारू लागतात की कुठे आहे माझी मुलगी? तुम्ही तिला इथे पळवून आणलं आहे ना? खरं सांगा, कुठे आहे ती? आणि त्यावर पारू हात जोडून म्हणते की आबासाहेब, तुम्ही प्लीज चिडू नका. आम्ही काय बोलतोय ते एकदा तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. पण आबासाहेब काही ऐकतच नाही. ते विचारत असतात की कुठे आहे तो नंदी? आणि तितक्यात प्रीतम आणि प्रिया त्या ठिकाणी येतात. आणि त्या दोघांना एकत्र बघून आबासाहेब तर खूपच चिडतात आणि प्रीतमच्या अंगावर धावून जातात. पण तितक्यात प्रताप मध्ये येतो आणि आबासाहेबांना थांबवत म्हणतो की थांबा, प्रियाला मी इथे घेऊन आलोय. आणि ते ऐकून आबासाहेबांना तर मोठा धक्का बसतो. ते प्रतापवर खूप चिडतात आणि सरळ त्याच्या कानाखाली मारत त्याला मारायला सुरुवात करतात. पण प्रिया मध्ये पडते आणि आबासाहेबांना थांबवते. तर आबासाहेब म्हणत असतात की प्रिया, या सगळ्यांनी तुला फसवून इथे आणलं आहे ना? आता मी यांना सोडणार नाही. आणि मग ते पुन्हा आदित्य प्रीतमच्या अंगावर धावून जातात. पण प्रियामध्ये पडत म्हणते की नाही आबा, थांबा तुम्ही. इथे मला कोणीही फसवून आणलेला नाही आहे. मी स्वतःच्या मर्जीने इथे आले आहे. आणि ते ऐकून आबासाहेब तर प्रियावर सुद्धा खूप चिडतात. तर आदित्य आबासाहेबांना समजवायला पुढे जातो. तो आबासाहेबांना म्हणत असतो की आबासाहेब, प्लीज एकदा आमचं बोलणं ऐकून घ्या. आम्हाला खरंच तुम्हाला फसवायचं नव्हतं. आणि तसंही तुम्ही प्रीतम आणि प्रियाचा साखरपुडा करणारच होता ना? जर साखरपुडा झाल्यावर आम्ही तुम्हाला सत्य सांगितलं असतं तर मग तुम्ही काय केलं असतं? पण आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं, म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं आधीच सांगितलं. कारण आमच्यावर आमच्या आईवडिलांनी तसे संस्कार केलेत. आणि ते ऐकून आबासाहेब म्हणतात की तुझ्या आईवडिलांच्या संस्कारांबद्दल तू मला सांगू नको. ती अहिल्या नागिन होती आणि तुम्ही तिची मुलं तर तिच्याही पुढे निघालात. त्यावेळी मग पारू पुन्हा एकदा आबासाहेबांना शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करते. पण आबासाहेब रागाच्या भरात असतात. ते कोणाचंही काही ऐकून घेत नाही. आणि मग ते अहिल्याबद्दलसुद्धा वाटेल ते बोलायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की त्या नागिनीने मला डसलं, माझ्या घराला डसलं, माझा विश्वासघात केला. तिला तर मी कधीही माफ करणार नाही. आणि तुम्हालासुद्धा नाही. ज्या ताटात तुम्ही खाल्लं त्याच ताटात शेण कालवलं. तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि ते ऐकून आदित्य मोठ्याने ओरडत म्हणतो की आबासाहेब, आम्हाला जे बोलायचं आहे ना ते तुम्ही बोला, पण माझ्या आईवडिलांबद्दल तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही.
नाहीतर माझ्या हातून जे काही घडेल ना त्याला मी जबाबदार नसेल हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून आबासाहेब आदित्यला धक्का देत विचारतात की काय रे, काय करणार आहेस तू? जे काही करणार आहेस ना ते सांग मला, मी पण बघतो की तू काय करू शकतोस ते. आणि मग ते पुढे असंही म्हणतात की त्या अहिल्यानेच तुम्हाला इथे पाठवलं ना. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आबासाहेब, आईला तर माहितीसुद्धा नाही आहे की आम्ही इथे आलो आहोत ते. आणि ते ऐकून आबासाहेब हसतच म्हणतात की म्हणजे तिला तिच्या कर्माची फळं मिळालीत, तिने मला फसवलं आणि तिच्या मुलांनी तिलाच फसवलं. आणि मग ते प्रियाचा हात धरून तेथून जाण्यासाठी निघतात. पण मग पारूमध्ये येते. ती आबासाहेबांना समजावते की प्रिया मॅडमचं आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे, त्यांना लग्न करायचं आहे, तुम्ही प्लीज त्यांच्या लग्नाला परवानगी द्या, त्यांना एकमेकांपासून वेगळं नका करू. मात्र आबासाहेब ऐकत नाही आणि ते प्रीतमविषयी, आदित्यविषयी आणि अहिल्याविषयी वाटेल ते बोलू लागतात. आणि त्यावेळी मग प्रिया आबासाहेबांना समजावते. ती म्हणत असते की आबासाहेब, तुम्ही समजता तशी ही लोकं नाही आहेत. प्रीतम सरांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि म्हणूनच ते इथपर्यंत आले. मात्र आबासाहेब काही ऐकून घेत नाही. प्रिया त्यांना म्हणत असते की आबासाहेब, प्रीतम सरांसारखा मोठा माणूस माझ्यासाठी इथपर्यंत आला, त्यांच्या इतकं प्रेम माझ्यावर दुसरं कोणीही करू शकणार नाही. ते फक्त तुमचं मन जिंकण्यासाठी हे सगळं काही करत होते. आणि मग प्रीतमसुद्धा आबासाहेबांना सांगू लागतो की हो आबासाहेब, आम्हाला प्रिया मॅडमने सांगितलं होतं की तुम्हाला श्रीमंत माणसं आवडत नाही, त्यामुळे तुम्ही माझा स्वीकार करणं शक्यच नव्हतं आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं काही करावं लागलं. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार होतो तेव्हा आम्हाला तुमच्याबद्दल आणि आईच्या नात्याबद्दल कळलं. मग आम्ही काय करणार होतो तुम्हीच सांगा ना. पण आबासाहेब काही समजून घेत नाही. आणि त्यावेळी मग प्रिया म्हणते की आबा, मी हात जोडते तुमच्यासमोर, तुम्ही प्लीज या लग्नाला परवानगी द्या ना. मात्र आबासाहेब स्पष्टपणे नकार देतात. ते म्हणत असतात की प्रिया, मी तुला कधीही त्या घरात पाठवणार नाही आणि जर खरंच तुला या माणसासोबत लग्न करायचं असेल ना तर तू निघून जा. तुझा निर्णय झाला असेल तर इथे राहू नको, पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नको. आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र प्रिया म्हणते की थांबा आबा, तुमच्या परवानगीशिवाय मी कुठेही जाणार नाही. माझं प्रीतम सरांवर खूप प्रेम आहे, मात्र त्यांच्यासोबत लग्न होणं माझ्या नशिबातच नाही असंच वाटतंय मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाची आहेत. तुम्हाला दुखावून मी कधीच कुठेही जाणार नाही. जर तुमची परवानगी असेल तरच मी प्रीतम सरांसोबत लग्न करेल, नाही तर नाही. आणि ते ऐकून आबासाहेब मग प्रियाला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. पण त्यावेळी पारू परत मध्ये येते. ती आबासाहेबांसमोर हात जोडून म्हणू लागते की आबासाहेब, तुम्ही मला तुमची मुलगी मानताना, मग एक मुलगी म्हणून मी तुमच्याकडे प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नाची परवानगी मागत आहे, तुम्ही प्लीज परवानगी द्या. पण आबासाहेब म्हणतात की नाही पार्वती, माझा जीव गेला ना तरीही मी माझ्या मुलीला त्या अहिल्याच्या घरात सून म्हणून पाठवणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण नाराज होतात. आणि मग आबासाहेब प्रियाला आणि प्रीतमला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. प्रीतमला तर या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. प्रियाकडे बघून तो रडत असतो. तर दुसरीकडे अहिल्या आदित्यला कॉल करून विचारते की तुम्ही निघालात की नाही. आणि त्यावर आदित्य हो म्हणून सांगतो. त्यामुळे अहिल्याला आनंद होतो. पण त्याचवेळी दिशा मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणू लागते की सासू मॉम, प्रीतम अजूनपर्यंत का आला नाही? त्याने तर खूप आधीपासून माझ्यासोबत असायला हवं होतं, मग तो असा का वागतोय? आणि त्यावेळी मग अहिल्या तिला समजावू लागते की दिशा, तू काळजी करू नको, प्रीतम आता थोड्याच वेळात इथे पोहोचेल आणि बिझनेससुद्धा महत्त्वाचा आहे ना गं. आणि त्यावर दिशा फक्त हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.